नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या निर्जली एकादशी दिवशी उपवास न करता कोणते उपाय करायचे आहेत जेणेकरून याचे फळ आपल्याला सर्व मिळेल आणि आपल्या घरातील निगेटिव्हिटी संपून सकारात्मक शक्ती कशी निर्माण होईल याच्याकडे आपण संपूर्णपणे लक्ष द्यायचे आहे. कारण ही एकादशी खूप मोठी आहे. ही एकादशी 24 एकादशीपैकी खूप मोठी एकादशी आहे. जे आपण व्रत उपाय केले असता याचे फळ चांगले मिळते. उद्या एक अत्यंत शुभ पवित्र महादुर्मिळ असा संयोग जुळून येत आहे. उद्या या वर्षातील सर्वात मोठी आणि सर्वात शक्तिशाली एकादशी आहे, म्हणजेच निर्जला एकादशी. यंदा या एकादशीला ग्रहांची अशी काही उत्तम स्थिती निर्माण होत आहे की त्यामुळे ज्यांचे आध्यात्मिक महत्त्व हजारो पटीने वाढणार आहेत. माझ्या माता आणि भगिनींनो, हा वर्षातील सर्वात मोठी एकादशी आहे. तुमच्या घरातील एक विशेष झाडाचे फक्त एक पान आणायचे आहे आणि चमत्कार पाहायचा आहे. तुमचे कितीही शत्रू मोठे असू दे, तुमच्यासमोर लोटांगण घालतील आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल. घरातील गरिबी कष्ट निघून जाईल आणि तुमच्या पतीचे किंवा मुलांचे घरामध्ये उत्तम भरभराटीचे कार्य चालू होईल आणि असे कोणते काम येईल की आपल्याला त्यामध्ये प्रगती आणि उन्नती प्रचंड वाढणार आहे. पण थांबा, उद्या सकाळी अंघोळ करताना जर तुम्ही ताबडतोब नेहमीसारखी साधी अंघोळ केली तर तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होणार नाही. तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्णसंधी गमावणार आहात. उद्या अंघोळीच्या पाण्यात कोणत्या 2 चमत्कारिक वस्तू टाकायच्या आहेत आणि ते कोणते विशेष पान जे सकाळी 11:30च्या आत आपल्याला घरात आणायचे आहे, हे सर्वजण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही सविस्तरपणे संपूर्णपणे ऐका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि स्वामींचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल. तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही जे पण व्हिडिओ उपाय सांगणार आहे ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि विष्णू माऊलींची कृपा मिळवण्यासाठी खालील कमेंट बॉक्समध्ये आत्ताच ओम नमः शिवाय, ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 25 जून रोजी येणारी ही निर्जला एकादशी तिथी नाही आहे, म्हणजे शास्त्रानुसार उद्याच दिवशी काही विशेष योग निर्माण होत आहेत जे तुम्हाला आर्थिक गुंतवणुकीसाठी, नवीन कामाच्या सुरुवातीसाठी, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी उत्तम योग मानले जात आहेत. उद्या या शुभ उपायावेळी नीट लक्ष देऊन उपाय करायचे आहेत. उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्त ते सायंकाळी 11:30 तुम्हाला हा पानावरील उपाय करायचा आहे. या वेळेत तुम्ही झाडाचे पान आणायचे आहे. शास्त्रानुसार निर्जला एकादशीला सर्वात मोठी एकादशी मानली जाते. ही एकादशी 24 एकादशीपैकी मोठी आहे. या दिवशीचे केलेले छोटे छोटे उपाय देखील लाखो करोडो पटीने आपल्याला फळ देऊन जातात. जर तुम्हाला तुमच्या घरात सतत पैशाची चणचण भासत असेल, पतीच्या नोकरी व्यवसायात प्रगती होत नसेल, घरात सतत भांडणे वाद होत असतील तर हे उपाय आपण जरूर करावेत. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, शाळेतील अभ्यासासाठी आपण हे देखील उपाय करायचे आहेत. उद्याचा एक दिवस तुमच्या आयुष्याला अशी कलाटणी देऊन जाईल की तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल. चला तर जाणून घेऊया कोणते अत्यंत 3 विशिष्ट उपाय आम्ही सांगणार आहोत. उपाय क्रमांक 1, पैशाची चणचण दूर करण्यासाठी पिवळ्या कवडीचा उपाय आपल्याला करायचा आहे. उद्या सकाळी पूजेच्या वेळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या फोटोसमोर पिवळी कवडी आणि आखे हळकून ठेवायचे आहे. याचे आपल्याला मनोभावे पूजन करायचे आहे. नंतर संध्याकाळी ही कवडीला आपण तुपाचे निरंजन लावून ओम नमो भगवते वासुदेव हा मंत्र 108 वेळा नक्की पठण करायचं आहे. त्यानंतर ही पिवळी कवडी आणि हळकुंड आपण लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पैशाच्या ठिकाणी आपण ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढेल आणि श्री विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये
नेहमी वास करतील आणि पैशाच्या संबंधित सर्व अडचणी दूर होतील. उपाय क्रमांक 2. पितृदोष आणि घरातील आजारपणावर या दिवशी जलदानाचा उपाय आपल्याला जरूर करायचा आहे. जर घरात सतत आजारपण असेल तर उद्या एका मातीच्या मडक्यामध्ये किंवा मातीच्या मठात किंवा भांड्यात भरून पाणी घ्यायचे आहे. त्यात थोडे गंगाजल टाकावे आणि वरती थोडे काळे तीळ आणि साखर ठेवावी. हे पाणी उद्या संध्याकाळी एखाद्या गरजू व्यक्तींना किंवा गायीला आपण पाजायचे आहे किंवा मंदिरात दान करायचे आहे. निर्जला एकादशीला दान केल्याचे इतके मोठे फळ मिळते की आपण विचारसुद्धा करू शकत नाहीत. या उपायामुळे पितरांना तृप्ती मिळते व पितरांना शांती मिळून मोक्षप्राप्ती होते. म्हणून हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे. उपाय क्रमांक 3. लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि बुद्धी वाढण्यासाठी हा उपाय आपण करायचा आहे. उद्या सकाळी मुलांच्या हाताने भगवान विष्णूंची आणि लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे किंवा श्री स्वामी समर्थांना वंदून नमस्कार करून पिवळे फूल अर्पण करायचे आहे. आपण या दिवशी महादेव मंदिरात जाऊन मुलांच्याकडून लाल फूल अर्पण करायचे आहे आणि खडीसाखरेचा नैवेद्य देखील मुलांना दाखवायला लावायचा आहे आणि मुलांना आपल्या बुद्धी आणि एकाग्रता वाढण्यासाठी त्यांना महादेवांची प्रार्थना करायला सांगायची आहे किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा म्हणायला सांगायचा आहे. या उपायामुळे मुलांची एकाग्रता शक्ती वाढते. प्रत्येकाने या क्षेत्रामध्ये यश मिळवायचे असेल तर प्रत्येक सोमवारी महादेव मंदिरामध्ये जाऊन जल अर्पण देखील केल्याने याचे चांगले फळ प्राप्त होते. तर आता तुम्ही लक्ष देऊन ऐका. ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण आता आला आहे. उद्या सकाळी 11:30च्या आत कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे हे नीट लक्ष देऊन ऐका. आपल्या सनातन धर्मात ज्या वृक्षांना साक्षात जागरूक देवस्थान मानले जाते ते वृक्ष म्हणजे औदुंबराचे झाड आहे. औदुंबराच्या झाडाखाली श्री दत्तांचा वास असतो. किंवा पांढऱ्या रुईच्या झाडाचे पान आणायचे आहे. हे दोन्ही झाडाचे पाने मिळत नसतील तर तुम्ही तिसरा पर्याय म्हणून पिंपळाच्या झाडाचे पान आणायचे आहे. पिंपळाच्या झाडाखाली श्री विष्णू महालक्ष्मीचा वास नेहमी असतो. म्हणून या 3 झाडापैकी तुम्ही एका जरी झाडाचे पान आणले तरी देखील चालणार आहे. तेव्हा तुम्ही फक्त झाडाचे पान नाही तर साक्षात लक्ष्मी आणि ईश्वर शक्तीला घरात घेऊन जात आहे असे मनोभावे मनामध्ये इच्छा प्राप्त करायची आहे. जेणेकरून पानात नकारात्मकता खेचून बाहेर टाकणार आहे आणि अफाट शक्ती देखील घरामध्ये संचार होणार आहे. ज्यामुळे घरातील गरिबी बाहेर निघते, शत्रूंचा त्रास कमी होतो. शत्रू तुमच्या पाठीमागे जे कोणी कटकारस्थान करत असतील ते स्वतःहून तुमच्यासमोर लोटांगण घालून येणार आहेत. उद्या सकाळी स्वच्छ आंघोळ करून पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत. आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे. तो तांब्याचा असावा. त्यात थोड्या अक्षदा आणि थोडे कच्चे दूध सोबत हळदी कुंकू फूल आणि 1 रुपयाचा नाणा घ्यायचा आहे. आपण झाडाजवळ गेल्यानंतर मनोभावे प्रार्थना करायची आहे. हे वनराज, उद्या निर्जली एकादशी आहे. या शुभयोगावर मी तुमच्या झाडाचे पान घेऊन आमच्या घरातील प्रगतीसाठी मी घेऊन जात आहे आणि मला कृपया करून चांगले आशीर्वाद द्यावेत अशी विनंती करायची आहे. नमस्कार करायचा आहे. त्यानंतर झाडाला ते पाणी अर्पण करायचे आहे. हळदी कुंकू लावायचं आहे आणि 1 रुपया तिथेच ठेवायचा आहे आणि झाडाची क्षमा मागून अतिशय हळुवारपणे एक स्वच्छ हिरवेगार पाने आपण घ्यायचे आहे. ह्या पानाला कीड लागलेले नसावे, तुटलेले नसावे. पान हिरवेगार असावे. हे पान घरी घेऊन यावे. गंगाजलाने स्वच्छ धुवावे. देवघरात ठेवावे. त्यावर लाल चंदनाने किंवा कुंकवाने श्री किंवा ओम लिहावे आणि या पानावर बसून ओम नमो भगवते किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप देखील आपल्याला करायचा आहे. या मंत्राचा जप केल्यानंतर या पानामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात निघून जाते. हा उपाय करत असताना मनोभावे उपाय करायचा आहे.
मनामध्ये कोणतीही शंका ठेवायची नाही आणि हा उपाय करताना पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय करत असताना घरात भांडणे किंवा चिडचिड नसावी. वातावरण मंगलमय आणि पवित्र असावे. शांतता असावी. हा उपाय करत असताना सूतक नसावे. नाहीतर आपल्याला या उपायाचे फळ प्राप्त होणार नाही.